जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 130. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्या भक्तांचं अंतःकरण भृंग होऊन आपल्या आराध्याच्या चरणांचं रसपान सदैव करत राहण्याची इच्छा करतं, त्याच्याच चित्ताला इतर काही आलंबन उरत नाही. फक्त आराध्य आणि त्याचे चरणद्वय हेच त्याचं विश्व असतं. हेच त्याची पूर्ण आयुष्याची इतिकर्तव्यता असते. ह्याच्या पलीकडे त्याला कशामध्ये स्वारस्यही नसतं आणि गंतव्यही नसतं. सर्व तीर्थ, सर्व तीर्थक्षेत्र, सर्व विश्वातल्या पवित्र स्थळांचं जे पावित्र्य किंवा जी शुद्धी असते ती सर्व त्याला केवळ आपल्या आराध्याच्या चरणद्वयांमध्येच दिसत असते. त्यामुळे खऱ्या साधकाला, भक्ताला आपल्या साधनेची जागा, मग ते घरसुद्धा असेल तर ते सोडून कुठं जाण्याची गरजही भासत नाही आणि इच्छाही नसते. चित्तलयाचा जे आपण अनेक भागांमधून बघतोय, सर्वात महत्त्वाचा जर एक त्याचा भाग किंवा त्याचा टप्पा असेल तर तो कशामध्येही इंटरेस्ट नसणं, फक्त त्या एका ठायी सर्व त्याची इच्छा, आकांक्षा, त्याचा परीघ कमी 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 होत एका बिंदूपर्यंत, त्या चरणद्वयांपर्यंत येऊन पोहोचतो. आणि मग खऱ्या अर्थानं नामामध्ये रुची येते. कारण ज्याचं नाम घ्यावं त्या आराध्याचे चरण हेच त्याचं डेस्टिनेशन असतात. आपण बघतोय की आपलं आराध्य जे जावयाच्या रूपानं आपल्या समोर विराजतंय असे प्रभू श्रीराम, त्यांचं चरण प्रक्षालन, त्यांची चरणपूजा, वरपूजा राजऋषी जनक आणि त्यांची पत्नी माता सुनयना करणार आहेत. त्याचं अतिशय सुंदर वर्णन आज तुलसीदास करतायत की कसं त्यांचं चित्त त्या चरणद्वयांनी हिरावून घेतलंय. म्हणतात, कनककली समनी कोपररूरे, सुचि सुगंध मंगल जलपूरे, निजकर मुदित राय अरुरानी, धरे राम के आगे आनी. सोन्याच्या कलशांमधून अतिशय पवित्र, सुगंधित आणि मंगल असं जल भरलेलं होतं आणि तो सोन्याचा कलश आणि रत्नांनी भरलेल्या अतिशय सुंदर अशा पराती, बरं का, आपल्या हातांनी आणून राजा जनक आणि राणी सुनयनानं श्रीरामचंद्रांच्या समोर ठेवल्या. हा वरपूजेचा विधी सुरू झाला आणि सगळीकडे वेदध्वनी उच्चार सुरू झाला. पढही वेद मुनी मंगल बानी, गगन सुमन झरी अवसरु जानी, बरुबी लोकी दंपती अनुरागे,
पाय पुनीत पखारन लागे. मुनी ऋषी आपल्या मंगल अशा वाणीनं उच्च रवानं वेद पठण वेद घोष करतायत. त्या सुमुहूर्तावर आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला आणि राजा जनक आणि राणी सुनयना त्या नवरदेवाला बघून प्रेममग्न झालेत आणि आता त्यांचे पवित्र असे चरण धुतायत. पाय पुनीत पखारन लागे. आणि कशी अवस्था झाली आहे त्यांची ह्याचं सुंदर वर्णन केलं आहे. काय आहे त्या चरणद्वयांचं महत्त्व हे सांगतायत तुलसीदास. म्हणाले, लागे पखारन पाय पंकज प्रेमतन पुलकावली नभ नगर गान निसान जयधुनी उमगी जनु चहु दिसी चली जे पद सरोज मनोज अरि उर सरस दैव बिराजही जे सकृत सुमिरत विमलता मन सकल कलिमल भाजही जे परसी मुनि बनितालही गति रही जो पातकमयी मकरंदु जिनको शंभु सिर सुचिता अवधि सुरवर नई करी मधुप मन मुनि जोगी जन जे सेई अभिमत गति लहई ते पद पखारत भाग्य भाजनु जनकु जय जय सब कहई. दोघे महाराज जनक आणि राणी सुनयना श्रीराम प्रभूंच्या चरणकमलांचं प्रक्षालन करू लागले आणि प्रेमामुळं त्यांची शरीर रोमांचित होऊन गेली. चारही दिशांना आकाशात नगरात विविध प्रकारचं गायन नगारे आणि जय जयकार यांचा ध्वनी गुंजत होता. म्हणताय तुलसीदास, जे पद सरोज मनोज अरि उर सर सदैव विराजही. जे चरण कमल भगवान शिवांच्या हृदयामध्ये नित्य विराजतात, ज्यांचं एकदा स्मरण करताच मन शुद्ध होतं. आहा, काय सुंदर वर्णन केलंय बा. बिमलता जे सकृत सुमिरत बिमलता मन सकल कलिमल भाजही. कलियुगातली सर्व पाप पळून जातात, नष्ट होतात आणि ज्या चरणांचं एकदा स्मरण करताच मन शुद्धी होते, असे चरण, त्यांचं पखारन, त्यांचं प्रक्षालन जनक आणि सुनयना माता करतायत. पुढे म्हणाले, ज्या चरणांचं स्पर्श होताच गौतम भार्या अहल्या हिला परमगती मिळाली. ज्या चरण कमलातून निघालेली गंगा, ती गंगारूप मकरंद रस जणू शिवभगवानांच्या मस्तकावर विराजमान आहे. ज्या गंगेला देव हे पवित्रतेची परिसीमा मानतात आणि मुनी योगीजन आपलं मन ज्या चरणकमलांमध्येच सतत संलग्न ठेवून मनोवांछित गती प्राप्त करतात, अशा त्या प्रभू श्रीरामांच्या चरणांचं जनक महाराज प्रक्षालन करतायत. किती महाभाग्यवान आहेत असं सगळ्यांना वाटतंय आणि त्यामुळे सर्वजण त्यांचा जय जयकार करू लागले. आणि आता चरण प्रक्षालनानंतर राजर्षी जनक आणि माता सुनयना कन्यादान करतायत. तुलसीदास वर्णन करतायत,
बर कुंवरी करतल जोरी साखो चारु दो कुल गुर करई भयो पानी गहनु बिलो की विधि सुर मनुज मुनि आनंद भरई सुख मूल दूलहु देखी दंपति पुलकतन हुलस्यो हियो करी लोक वेद विधानु कन्या दानु नृपभूषण कियो हिमवंत जिमि गिरिजा महेशहि हरि श्री सागर दयी तिमि जनक राम ही सिय समरपी विश्वकल कीरति नई क्यों करई विनय विदेहु कियो विदेहु मूरति सावरी करी होम विधिवत गाठी जोरी होन लागी भावरी. आता म्हणाले दोन्ही कुलांचे कुलगुरू पुढे आले, महर्षी वसिष्ठ आणि शतानंद, आणि त्यांनी वरवधू प्रभू श्रीराम आणि सीता यांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देऊन वेदघोष सुरू केला. अशा रीतीनं हे पाणीग्रहण झाल्याचं बघून ब्रह्मदेवादी देव आणि सर्व ऋषीमुनी आनंद विभोर होऊन गेले. म्हणतायत, सुखमूल दूलहु देखी दंपती पुलकतन हुलस्यो हियो. सुखमूल असा आपला जावई, असा तो नवरदेव बघून राजा राणी रोमांचित होऊन गेलेत. हृदय आनंदातिरेकामुळे भावानं आकुल झालंय. भावाकुल हृदयानं राजा राणी आपल्या जावयाकडे बघतायत. म्हणतायत, नृपभूषण असे महर्षी राजर्षी जनक त्यांनी लोकरीतीनुसार वेदरीतीनुसार कन्यादान केले. आपली सीता रामांना समर्पित केली. तुलसीदास उपमा देत आहेत, ज्याप्रमाणे हिमवानानं शिवभगवानांना पार्वती अर्पण केली, ज्याप्रमाणे सागरानं भगवान विष्णूंना लक्ष्मी अर्पण केली, त्याचप्रमाणे राजर्षी जनकराजांनी श्रीरामचंद्रांना आपली लाडकी सीता अर्पण केली. आणि विश्वकल कीर्ती नाही, त्यांची विश्वामध्ये सुंदर नवीन अशी कीर्ती पसरली. आता ते प्रभू श्रीरामांचे श्वशुर आहेत. आणि त्यामुळे म्हणतायत तुलसीदास, खूप गोड वर्णन केले. क्यों करई विनय विदेहू कियो विदेहू मूरती सावरी. की नवरदेवाला कन्या अर्पण केल्यानंतर आमच्या मुलीचा सांभाळ करावा अशी विनंती केली जाते. पण ते विदेह आहेत, ते विनंती कशी करणार आणि कुणी विदेह बनवले? विदेह म्हणजे देहाचं भान नसलेले असे झालेत. आणि कुणी विदेह बनवले त्यांना? मूरती सावरी. आपल्या सावळ्या नवरदेवाला, जावयाला बघून त्यांची जणू शुद्धच हरपली आहे. आणि असे विदेह झालेले जनक काय म्हणून विनंती करणार, कशी विनंती करणार? त्यामुळे त्यांनी विधिपूर्वक हवन केलं. वधूवरांची, प्रभू श्रीराम आणि सीतेची विवाह गाठ बांधली. आणि आता सप्तपदी सुरू झाली. वर्णन करतायत, जयधुनी बंदी वेदधुनी मंगलगान निसाना सुनिहर शही बर शही विबुध सुरतरु सुमन सुजाना. सगळीकडे आनंदभरित वातावरण पसरून गेलं. जणू कल्पवृक्ष फुलं उधळू लागला. जयध्वनी, वेदध्वनी, मंगलगान, नगाऱ्यांचा ध्वनी सगळीकडे दुमदुमू लागला. आणि आता सप्तपदीसाठी सीताराम फेरे घालतायत.
कुंवरु कुंवरी कल भावरी देही, नयन लाभु सब सादर लेही, जाई न बरनी मनोहर जोरी, जो उपमा कछु कहूँ सो थोरी, राम सिया सुंदर प्रतिछाही, जगमगात मनी खंभन माही, मनहु मदन रति धरि बहुरूपा, देखत राम बियाहु अनुपा. म्हणतायत वर आणि कन्या दोघे अग्निभोवती अतिशय सुंदर फेरे घालू लागले. सर्व लोकांचं काय झालं? नयन लाभू सब सादरलेही, नेत्रांचं पारणं फिटलं बघून. परत परत बघत होते, जणू स्तब्ध होऊन गेले होते. म्हणतायत ह्या मनोहर अशा जोडप्याचं वर्णन तरी कसं करावं? जी उपमा द्यावी ती तोकडीच पडणार. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि जानकी मातेचा विवाह संपन्न झालाय. त्यामुळे अशी ही राम सीतेची सुंदर प्रतिबिंब त्या मंडपामध्ये जे मणिजडित स्तंभ आहेत, खांब आहेत, त्यामधून झळकतायत या वरवधूची प्रतिबिंब. जणू म्हणतात कामदेव आणि रतीच अनेक रूप घेऊन श्रीरामांचा अनुपम विवाह बघतायत असं वाटत होतं. पण पुढे वर्णन केलंय, दरस लालसा सकुचन थोरी, प्रगटत दुरत बहोरी बहोरी, भये मगन सब देख निहारे, जनक समान पान बिसारे. कामदेव रतींचं नाव तर घेतलं मी, पण म्हणाले या दोघांना दर्शनाची लालसा तर होती, पण संकोचही फार वाटत होता बरं का. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि सीता आहेत तिथे, त्यामुळे आमच्याहून कित्येक पट सौंदर्य तिथे विराजमान आहे, त्यामुळे आम्ही पुढं कसं येऊ असं जणू वाटून त्या प्रतिबिंबांमधून मध्येच ते प्रकट होत होते, मध्येच लपत होते. असं गोड वर्णन तुलसीदास करतायत. सर्वजण बघून आनंद निमग्न झालेत आणि सर्वच जण राजर्षी जनकांप्रमाणे आपलं देहभान हरपून बसलेत. आता सिंधूर विधीचं वर्णन करतायत तुलसीदास. म्हणाले, प्रमुदित मुनीन भावरी फेरी, नेग सहित सब रीति निबेरी, राम सिया सिर सिंदूर देही, शोभा कही न जाति विधि केही, अरुण पराग जलजु भरिनी के, ससी भूष अहि लोभ अमी के, बहुरी वसिष्ठ दीन्ही अनुशासन, बरुदुलहिनी बैठे एक आसन. काय गोड वर्णन तुलसीदासांचं. म्हणाले अशा रीतीनं ती सप्तपदी अतिशय सुंदर रीतीने मुनींनी पूर्ण करवली. अग्नीचे फेरे पूर्ण करवले आणि सर्व आहेर वाण इत्यादी सर्व पूर्ण झालं. आता राम सीय सिर सिंदूर देही, आता श्रीरामचंद्र सीतेच्या भांगामध्ये सिंदूर घालू लागले. ही शोभा इतकी अवर्णनीय होती. म्हणतायत जणू करकमल म्हणजे भुजारूपी श्रीरामांची सावळी भुजारूपी त्यांचं ते करकमल सिंदूराच्या लाल परागानं भरून जणू
सीतेच्या मुखचंद्रातलं अमृत मिळवण्याच्या लोभानं त्या चंद्राला विभूषित करत होतं. म्हणजे इथे उपमा त्यांनी जी दिली आहे ती इतकी अवर्णनीय आहे की जणू त्या सर्पानं चंद्राच्या मुखातलं अमृत मिळवण्याचं त्याचा लोभ धरावा अशा अर्थानं, म्हणजे एकरूपता साधावी या लोभानं जणू प्रभू श्रीराम सीतेला सिंदूर भरतायत. आणि यानंतर या गोड प्रसंगानंतर विधीनंतर वसिष्ठांनी आज्ञा दिली आणि वरवधूंना एका आसनावर बसवलं गेलं. आणि ते कसे दिसत आहेत, कसे शोभतायत तर बैठे बरासन राम जानकी मुदित मन दशरथु भये तनु पुलक पुनि पुनि देखी अपने सुकृत सुरतरु फल नये भरी भुवन रहाउ छाहु राम बिबाहु भास बही कहा केहि भांति बरनि सिरात रसना एक यहु मंगलु महा. तुलसीदास म्हणतायत असा महन मंगल सोहळा आहे आणि माझी जीभ एकच आहे, कसं काय मी वर्णन करू शकेन. आणि खरोखर नाही का, प्रत्यक्ष तुलसीदासांसारखे संत वर्णन करतायत तरीसुद्धा वाटतंय की ती शोभा काय असेल, त्याचं वर्णन कसं करता येईल. खरोखर जिथं प्रभू श्रीराम आणि जानकी एक होऊन त्या श्रेष्ठ आसनावर बसलेत आणि बघून दशरथांचं मन आनंदानं पुलकित झालंय. असं वाटतंय त्यांना की आपलं जे सुकृतरूपी कल्पवृक्ष आहे त्याला हे नवीन फलं आलेलं आहे. असा विचार करून त्या दर्शनानं वधूवरांच्या दशरथ रोमांचित होत आहेत. 14 भुवनांमध्ये उत्साह भरलाय. सर्वजण जय जयकार करतायत. प्रभू श्रीरामांचा विवाह झाला. आणि अशा या सोहळ्याचं वर्णन एका जिभेनं मी कसं बरं पूर्ण करू म्हणतात तुलसीदास. आणि आता राम जानकीच्या विवाहानंतर ज्याची नांदी ह्या वऱ्हाडी मंडळींच्या आगमनानंतर आणि ह्या वेळेपर्यंत जो मधला काळ होता त्यामध्ये ज्याची नांदी पडलेली होती तो इतर तिन्ही बंधू आणि सीतेच्या इतर तिन्ही भगिनी, अतिशय प्रिय भगिनी, त्यांचा विवाह, त्याचं वर्णन आता तुलसीदास करतायत. म्हणाले तब जनक पाई वसिष्ठ आयसु ब्याह साजर संवरी कै मांडवी श्रुत कीरति उर्मिला कुंवरी लैह कारी कै कुसकेतु कन्या प्रथम जोगुन शील सुख शोभामयी सब रीति प्रीति समेत करिसो ब्याही नृप भरत हिदई. आता राम सीतेच्या विवाहानंतर पुन्हा विवाहाची सामग्री सज्ज केली जनकांनी. कुणासाठी तर आपल्या लाडक्या ज्या 3 लेकी अजून आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला, या तिघी राजकुमारींना राजर्षी जनकांनी बोलावून घेतलं. आणि मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या जनकांचे बंधू कुशध्वज यांच्या कन्या. त्यातली मोठी कन्या जी मांडवी, जी गुण, शील, सुख आणि शोभेची जणू मूर्तीच आहे, अशा ह्या मांडवीचा जनकांनी अत्यंत प्रेमानं सर्व रीतिरिवाजासहित भरताशी विवाह करवला. आणि त्यानंतर
जानकी लघु भगिनी सकल सुंदरी शिरोमणि जानिकै सोतनय दीन्ही ब्याही लखनहि सकल विधि सनमानिकै जेहि नाम श्रुत कीरति सुलोचनी सुमुखी सब गुण आगरी सोदई रिपुसूदनहि भूपति रूपशील उजागरी अनुरूप बर दुलहिनी परस्पर लखि सकुचहि हर्षहि सब मुदित सुंदरता सराहहि सुमन सुरगन बरषहि सुंदरी सुंदर बरन सह सब एक मंडप राजहि जनु जीव उरचारी अवस्था विबुध सहित विराजही. मांडवी भरताच्या विवाहानंतर जानकीची छोटी बहीण उर्मिला ही सर्व सुंदरींमध्ये श्रेष्ठ आहे हे बघून सर्व सन्मानासहित तिचा लक्ष्मणाशी विवाह करून दिला गेला. त्यानंतर कुशध्वजांची छोटी कन्या श्रुतकीर्ती सुलोचनी आहे, सुमुखी आहे, सर्व गुणांचा आगर आहे श्रुतकीर्ती. तिचा विवाह जनकराजांनी शत्रुघ्नाशी करवला आणि अशा रीतीनं म्हणाले, सर्व नवरदेव आणि ह्या नवीन नवऱ्या आपल्या अनुरूप अशा जोडीला बघून मनातून लाजत होत्या आणि हरखून गेल्या होत्या. सर्व लोक प्रसन्न होऊन त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करतायत, देवगण फुलांचा वर्षाव करतायत आणि असे हे चारही सुंदर वधू आणि सुंदर वर एकाच मंडपात तुलसीदास म्हणतात कसे शोभून दिसतायत, तर जणू जीवाच्या चारही अवस्था काय गोड वर्णन केलंय. जनु जीव उरचारीव अवस्था विभुन सहित विराजही. वेदांतामध्ये गेले तुलसीदास थोडेसे, म्हणाले जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या ज्या अवस्था आहेत त्या म्हणाले जणू आपल्या विश्व, तैजस, प्राज्ञ आणि ब्रह्म ह्या स्वामींसह विराजमान झालेत. यामध्ये जणू त्यांना म्हणायचे तुर्या आणि ब्रह्म म्हणजे जणू सीताराम. त्यामुळे ह्या चारही अवस्था जणू तुलसीदासांना त्या विवाह मंडपात विराजमान झालेले दिसत आहेत. आणि सगळीकडे कसा आनंद पसरलाय. राजा दशरथांना काय वाटलं तर मुदित अवधपती सकल सुत बंधुन समेत निहारी. मुदित अवधपती सकल सुत बधुन समेत निहारी. जनु पाये महिपाल मनी क्रियध सहित फलचारी. आपल्या सर्व पुत्रांना आणि पुत्रवधूंना एकत्र बघून राजाधिराज अयोध्यापती दशरथ असे आनंदून गेलेत की जणू चारही क्रिया म्हणजे यज्ञक्रिया, श्रद्धाक्रिया, योगक्रिया, ज्ञानक्रिया अशा विविध क्रिया ज्या सांगितल्या आहेत वेदांतात त्यांच्यासह जणू चार फलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही त्यांना लाभली आहेत असं त्यांना वाटू लागलं, असं वर्णन तुलसीदास करतात. आणि अशा या विवाहविधीचं जे संपन्नतेचं वर्णन मी करतोय ते अजून संपलेलं नाही म्हणतात तुलसीदास. अजून त्यांना वर्णन करायचं आहे की कशी अनंत प्रकारची दानं दिली गेली तिथे, किती प्रकारच्या वस्तू दिल्या गेल्या, कसा आनंदी आनंद पसरला ह्याचं अजून वर्णन तुलसीदास करणार आहेत. ह्या विवाह समारंभानंतर काय काय घडलं ह्याचं वर्णन करणार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.